नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत थैलीभर गोष्टी. लेखिका सुधा मूर्ती, अनुवाद लीना सोहोनी. आपल्या कथेचं नाव आहे कंजूष पती पत्नी. देवय्या आणि देवम्मा हे दोघे श्रीमंत पती पत्नी श्रीपूरमध्ये राहत होते. त्यांना मुलबाळ नव्हतं, पण ते आपल्या जवळील एक कपर्दिक सुद्धा स्वतःसाठी खर्च करत नसत. दान धर्म असा शब्द तर त्यांच्या शब्दकोशातही नसावा. आपल्या जवळील संपत्ती वाढत चाललेली बघत बसणं हा त्यांचा एकमेव छंद, एकमेव आनंद होता. ते कधीही नवे कपडे आणत नसत की पोटाला चांगलं करून खात नसत. आपल्या घरी कधी कोणाला बोलावण्याची तर बातच सोडा. त्यांचा हा स्वभाव ओळखून त्यांनाही कोणी आपल्या घरी बोलावत नसे. एक दिवस त्यांच्या शेजारी एक नवं कुटुंब राहायला आलं. त्या कुटुंबातील लोकांना या कंजूस जोडप्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. एक दिवस त्यांच्या घरातील कोणाचा तरी वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांनी साजूक तुपातील बेसनाचे लाडू बनवले होते. त्यातील 2 लाडू त्यांनी देवय्याच्या घरी पाठवले. ते लाडू खाल्ल्यावर देवय्या आणि देवम्माच्या तोंडात बराच वेळ ती चव तरळत राहिली. ती चव विसरणं त्यांना शक्य होईना. रोज ते दोघं आपापसात त्याविषयी बोलत. ते लाडू किती चवदार होते नाही, काय गंध होता त्यांचा, आणि मऊ तर किती होते, जिभेवर विरघळावे असे. त्या दोघांना त्या विचाराने झोप लागेना. काही काळानंतर अखेर देवय्याने मनाशी एक निर्णय घेतला. तो देवम्माला म्हणाला, मी थोड्याफार सुखसोयींवर पाणी सोडायला तयार आहे, पण मी बाजारात जाऊन 2 लाडू बनवण्याचं सामान विकत घेऊन येतो. हे ऐकून देवम्मालाही अतिशय आनंद झाला, पण तिने आपल्या पतीला सावधगिरीची सूचना दिली. हे पहा, मी जर घरी लाडू बनवायला घेतले तर त्याचा खमंग वास सर्वत्र पसरेल. मग सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना ती बातमी कळेल. त्यापेक्षा आपण असं करू, एखाद्या निर्जन जागी जाऊ, तिथे लाडू बनवू आणि मग घरी येऊ. म्हणजे या कानाचा त्या कानाला पत्ता लागणार नाही. देवय्याला तिचं म्हणणं पटलं. त्याने बाजारात जाऊन केवळ 2 लाडूंना पुरेसं सामान आणलं. ते सामान घेऊन दोघं एखाद्या निर्जन जागेकडे जाण्यासाठी घराबाहेर पडले. परंतु देवम्माने आजवर कधीच लाडू बनवले नव्हते. तिला किती सामान कोणत्या मापानं घ्यायचं याची काही कल्पना नसल्यानं तिच्या हातून 3 लाडू तयार झाले. ते चांगले झाले होते. मग ते दोघं ते लाडू घेऊन घरी परतले. ते आता आपण बसून कधी एकदा खातो असं त्यांना झालं होतं. देवय्या म्हणाला, मी बाजारात जाऊन सगळं सामान आणलंय, त्यामुळे मी 2 लाडू खाणार आणि तू 1 खायचा. त्यावर देवम्मा म्हणाली, का म्हणून? लाडू मी बनवले आहेत, त्यामुळे 2 खाणार आणि तुम्ही 1 खायचा. मग दोघांचं त्यावरून चांगलंच भांडण जुंपलं. असा खूप वेळ गेला, तरी पण दोघांमध्ये समझोता होईना. अखेर त्यातून देवय्यानं एक मार्ग काढला. आपण दोघं एक पैज लावू. आपण एकमेकांशी काहीही बोलायचं नाही. जो पहिल्यांदा मौनाचा भंग करेल त्याला 1च लाडू मिळेल आणि दुसऱ्याला राहिलेले 2 लाडू मिळतील. देवम्मानेही ते लगेच मान्य केलं. दोघंही घरात नुसते बसून राहिले. आपल्याला 2 लाडू मिळाले पाहिजेत या कल्पनेने दोघांनाही काही काम सुचत नव्हतं. थोड्या वेळाने दोघे इतके कंटाळले की ते जमिनीवर अंग टाकून नुसते पडून राहिले. दोघांच्या मधोमध ते लाडू होते. असे कित्येक तास गेले, पण दोघांपैकी एकाने तोंडातून आवाज काढला नाही. असा दुसरा दिवस उजाडला, मावळला. 3ऱ्या दिवशी शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या ध्यानात आलं, कंजूष पती पत्नी 2 दिवसात बाहेरच पडलेले नाहीत. शेजाऱ्यांनी काळजीने दरवाजा ठोठावला. दरवाजा आतून बंद होता. आतून कोणी काही उत्तर देत नव्हतं. शेजाऱ्यांना शंका वाटू लागली. लवकरच गावात ही बातमी पसरली. त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी गोळा झाली. आता मात्र सर्वांना चिंता वाटू लागली. मग गर्दीतील एक जण घराच्या गच्चीवर चढला. त्याने घराच्या छतावरील एक कौल बाजूला सरकवून आत डोकावून पाहिलं. त्याला दोघं पती पत्नी जमिनीवर पडले असे दोघांच्या मधोमध एका वाडग्यात लाडू ठेवले आहेत असं दृश्य दिसलं. तेथूनच तो मोठ्यांदा ओरडला, ते दोघं मरण पावले आहेत.
त्यांचं जेवणही तसंच पडलं आहे. देवय्या आणि देवम्माने त्यांचं हे ओरडणं ऐकलं, पण तरीही ते शांतच राहिले. जमलेल्या लोकांना त्या जोडप्याची दया आली. त्यांनी जी एवढी प्रचंड संपत्ती गोळा केलेली आहे ती त्यांना कुठं बरे ठेवली असेल असा विचारही काही जण करू लागले. काही लोकांनी त्या जोडप्याच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू केली. देवय्या आणि देवम्मा हे सर्व संभाषण चुपचाप ऐकून पडत होते, पण त्यांच्यापैकी कुणीच काही बोलत नाही. अखेर लोकांनी दरवाजा तोडला आणि घरात शिरून त्यांना उचलून बाहेर आणलं. स्मशानात नेऊन चितेवर ठेवलं. तेवढ्यात एक जण म्हणाला, या दोघांना मिळून एकाच चितेवर जाळलं तरी चालेल, कारण दोघेही फार कंजूष होते. चितेला अग्नी देण्यात आला. त्या ज्वालाने प्रथम देवम्माचे पाय भाजले. ते असह्य होऊन ती मोठ्यांदा ओरडली, एकच पुरे, एकच पुरे. तिचं ओरडणं ऐकताच देवय्या चितेवरून उठून बसला आणि म्हणाला, मी जिंकलो, आता मला 2 लाडू. दोघंही चितेवरून उतरून घराकडे धावत सुटले. जमलेल्या लोकांची जराही पर्वा न करता त्यांना असं उठून पळताना पाहून लोकांची भीतीने गाळणच उडाली. लोकही सैरावैरा धावत सुटले. दोघं धापा टाकत घरात आले. घराचं दार कुणीतरी उघडच टाकलं होतं. दोघं आत शिरून बघतात तर काय, एका भटक्या कुत्र्यानं घरात शिरून ते 3ही लाडू फस्त केले होते आणि तो रिकामा वाडगा चाटत होता. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.